कोंडदेव माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य, भारत. विकसित भारत दृष्टिकोन 2025. विषय आत्मनिर्भर भारत. उपविषय पाणी. प्रकल्पाचे नाव शेतीसाठी पाण्याचे आधुनिक नियोजन. प्रकल्प मार्गदर्शक श्री अरुण भाऊराव मुंडे, शिक्षक. MSc M.Ed. विद्यार्थ्याचे नाव मालोदे कार्तिक अनिल, वर्ग 8वी. व्यवहारे यश गणेश, वर्ग 8वी. पाडळकर प्रसाद सुहास, वर्ग 8वी. अंदाजे खर्च रुपये 30,000. 20 वर्षासाठी एकदाच. प्रसाद पाडळकर हा प्रकल्पाची पुढची माहिती देईल. माझे नाव प्रसाद सुहास पाडळकर आहे. मी इयत्ता 8वीत शिकतो. आम्ही शेतीसाठी पाण्याचे आधुनिक नियोजन कसे करायचे यासाठी एक प्रकल्प तयार केलेला आहे. या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य: 1. PVC पाईप मोठा. 2. ऑन ऑफ स्विच. 3. PVC पाईप छोटा. 4. विहीर किंवा बोअरवेल. 5. विद्युत मोटार. 6. नदी किंवा उतार. 7. झाडे. आपणास माहिती आहे की आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात 70% जमीन शेतीसाठीच आहे. परंतु आपल्या भारत देशात पाण्याचे काहीच वेळापत्रक नाही. त्यामुळे शेतीचे खूप नुकसान होते. त्यासाठी आम्ही हा एक प्रकल्प तयार केलेला आहे. या प्रकल्पासाठी आपल्याला आधी एक मोठा PVC पाईप लागेल आणि त्या पाईपला आपण अशा जागेवर बसवणार आहोत व त्याला 4 छोटे पाईप लावणार आहोत व त्या पाईपांना छिद्रे पाडून घेणार आहोत व त्यांच्या तोंडाला एक ऑन ऑफ स्विच लावणार आहोत. जर पावसाचे पाणी जास्त आले तर ते पाणी या पाईपात साठेल व ते पाणी या पाईपाद्वारे नदीला किंवा विहिरीकडे आपण पाठवू शकतो. जर पावसाचे पाणी कमी पडले तर आपण विहिरीत साठवलेले पाणी या नळाद्वारे या पाईपात पाठवू शकतो आणि या पाईपाद्वारे या छोट्या पाईपात ते पाणी जाईल व त्या छोट्या छिद्रातून सगळीकडे पाणी जाईल. अशा प्रकारे आपल्या शेतीचे उत्पादन चांगले होईल व या प्रकल्पात आपल्याला मनुष्यबळ खूप कमी लागेल, मेहनत खूप कमी लागेल, पैसा कमी लागेल आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल. यासाठी आम्ही